हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आपल्याला माहितीच आहे आता आपली क्लास 12ची जी HSC एक्झाम जी आहे ती जवळ येतेच आहे. सो त्यावेळेने जे काही इम्पॉर्टंट जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही डेरिव्हेशन्स आहेत, त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आपल्याकडे जे काही तुमचे चॅप्टर्स आहेत क्लास 12चे, सो क्लास 12चे चॅप्टर्स तुम्हाला इंडेक्स किंवा जी काही लिस्ट दिसते, सो यातले मॅक्सिमम चॅप्टर्स आपण कव्हर करणार आहोत, ज्यामधले आपण डेरिव्हेशन्स, ज्यामधले आपण थोडेसे न्यूमरिकल्स, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. आणि यातले आपण असे चॅप्टर निवडणार आहोत की ज्यात मॅक्सिमम मुलांना ते चॅप्टर्स थोडेसे इझी जातात. म्हणजे काय होईल की जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि त्यामुळे त्यांचा स्कोर बूस्ट होण्यासाठी हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. सो जर आपण बघितलं तर क्लास 12चा जो काही पेपर आहे, हा टोटल पेपर जो असतो हा 70 मार्क्सचा असतो फिजिक्सचा. आता फिजिक्सचा हा 70 मार्क्सचा असतो आणि 70 मार्क्सच्या पेपरला तुम्हाला नंबर ऑफ जे काही मार्क्स अटेम्प्ट करण्यासाठी येतात ते 98 असतं. सो 98 मधनं 70 मार्क्सचा आपल्याला पेपर लिहायचा असतो. सो त्या दृष्टीने जर आपण काही इम्पॉर्टंट चॅप्टर इनिशियली टार्गेट केले आणि त्यानंतर मग थोडे कम्पॅरेटिव्हली जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात ते थोडेसे नंतर टार्गेट केले तर त्याने मार्क्स बूस्ट होण्यासाठी 100% हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया डायरेक्ट फर्स्ट चॅप्टरला, अँड दॅट फर्स्ट चॅप्टर इज रोटेशनल डायनामिक्स. आता रोटेशनल डायनामिक्स जर बघितलं आपण तर त्यातले आपण त्याच्यात 3 पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करणार आहोत. असेच आपण चॅप्टर जे आहेत हे काही अशा पार्ट्स मध्ये डिवाइड करू जेणेकरून जर तुम्हाला तो रिक्वायर्ड असेल तर तुम्ही तेवढाच पार्ट जर रिक्वायर्ड असेल तर बघू शकता. ठीक आहे. सो रोटेशनल डायनामिक्स हा जो चॅप्टर आहे, हा रोटेशनल डायनामिक्स बेसिकली आपण सर्क्युलर मोशन मध्ये डिवाइड करणार आहोत. त्यानंतर आपण रोटेशनल मोशन मध्ये पण डिवाइड करणार आहोत आणि त्यात आपण नंतर बघणार आहोत ते म्हणजे रोलिंग. आता सर्क्युलर मोशन जर बघितली, सर्क्युलर मोशन मध्ये 2 प्रकारचे मोशन्स असतात. एक म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि दुसरे म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्यानंतर रोटेशनल आहे आणि रोलिंग आहे. राईट. सो याच्या वेळेने आपण त्याचे डेरिव्हेशन्स जे काय आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. सो इनिशियलचा जो पार्ट आहे जसं की सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे, सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, हे जे गोष्टी आहेत ह्या तुम्ही ऑलरेडी बघितलंय, क्लास 11th मध्ये बघितलंय. त्यानंतर त्यात काही कायनामेटिकल इक्वेशन्स आहेत, त्याच्यावरचे न्यूमरिकल्स आहेत, हे तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. सो हा इनिशियलचा पार्ट आहे, इंट्रोडक्टरी पार्ट आहे, जो सर्क्युलर मोशन साठी किंवा काही पार्ट रोटेशनल साठी लागतो. ठीक आहे. सो आपण आज आता स्टार्ट करतोय तर रोटेशनल डायनामिक्सच्या सर्क्युलरचा पार्ट. सो आज आपण सर्क्युलर मध्ये पण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा पार्ट कव्हर करतोय. ठीक आहे. सो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा एक छोटा पार्ट कव्हर करू, त्यानंतरच्या ह्याच्यात व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, मग रोटेशनल आणि रोलिंग कंबाईन करू, कारण रोलिंग मध्ये 2-3च डेरिव्हेशन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. सो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये आपण जर बघितलं तर इनिशियली जो पार्ट दिलाय त्यांनी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा फर्स्ट ऍप्लिकेशन दिलाय आणि हे तुमचं क्लास 12चं फर्स्ट डेरिव्हेशन आहे. सो कोणता आहे तर व्हेइकल इज ऑन हॉरिझॉन्टल रोड टेकिंग अ टर्न इन सर्क्युलर ट्रॅक, राईट, ऑन सर्क्युलर ट्रॅक. फक्त रोड अनबँक्ड आहे. अनबँक्ड म्हणजे काय तर तुमचा जो काही इन्क्लिनेशन असतो रोडला इन ऑर्डर टू स्किडिंग, फॉर अवॉइडिंग ऑफ स्किडिंग, तर तो जो आहे तो तिथे नाहीये, अनबँक्ड आहे. अनबँक्ड म्हणजे हा जर बघितला तर हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि याच्यावर आपण अशी कार टर्न करतोय. सो हा जो पहिला डेरिव्हेशन आहे तो आपल्याला बघायचा आहे. सो इनिशियलच्या पार्टमध्ये याचा डेरिव्हेशन मी इथे स्टार्ट करतोय आता. सो जर आपण बघितलं तर व्हेइकल सर्क्युलर मोशन घेते. आता सर्क्युलर मोशन कशी घेते तर पहिली गोष्ट, इकडे टायर तुम्ही कारचे सर्क्युलर दाखवू नका. सर्क्युलर दाखवलं तर तुम्हाला काय होईल, प्रॉब्लेम येईल. का? कारण ही कार जर सर्क्युलर दाखवली त्याचं मिनिंग कार इकडे चालली आहे, पण कार इकडे जात नाहीये. कार तर चालली हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. आता प्लेन कुठला आहे, असा पकडला तर हा व्हर्टिकल झाला आणि असा आतमध्ये चाललाय तर हॉरिझॉन्टल झाला. सो आपण जर कार जर बघितली मागून तर आपल्याला त्याला रेक्टँग्युलर पाथ किंवा रेक्टँग्युलर आपल्याला दिसेल. तर हॉरिझॉन्टल चालली आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे, हे आपल्याला इथे इनिशियली समजून घ्यावं लागेल. आता कार आहे म्हणजे त्याला मास असणार, ऑब्वियस गोष्ट आहे, आणि मास असलं तर त्याचं डाऊनवर्ड नेहमी वेट असतं, कारण ग्रॅव्हिटी इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. त्यामुळे हे जर आपण बघितलं तर mg हे डाऊनवर्ड आहे आणि ही कार आपण सेंटर पकडलं आणि ही सर्क्युलर ट्रॅक जो आहे त्याची रेडियस आपण r पकडली. राईट. सो सर्क्युलर ट्रॅक असा आतमध्ये आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, एखादा सरफेस वर तुम्ही एखादा जर ऑब्जेक्ट ठेवला तर त्याच्या वेट एवढी अपोजिंग डिरेक्शन असते जी सरफेसला परपेंडिक्युलर असते. नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. सो आपल्याला इकडे दिसते, ही दिसते ती म्हणजे नॉर्मल रिॲक्शन विच इज n. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जर कार आपण
ट्रॅकवर फिरवतो तर ते बाहेर टायर करणार ना जाण्याचा. सो त्याला आत ओढून ठेवण्याचं काम आपल्याला इथे जे काही टायर आहे आणि फ्रिक्शन, जे काही टायर आणि रोड यामध्ये एक फ्रिक्शन करणार आणि ते जे फ्रिक्शन आहे ते आहे एफएस. बरोबर, हा एक थोडासा पार्ट त्याचा आपल्याला फ्रिक्शन मध्ये आपल्याला दिसेल. सो एफएस हा तुमचा टुवर्ड द सेंटर एक फ्रिक्शनल फोर्स असणार. आणि आपल्याला दोन गोष्टी माहित आहेत यावरनं की नॉर्मल रिॲक्शनला बरोबर इक्वल टू काय असणार, आपला वेट असणार. कारण नॉर्मल रिॲक्शन जी आहे तर ती व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि वेट डाऊनवर्ड आहे. वेअरएज फ्रिक्शन जो आहे तो टुवर्ड द सेंटर असते आणि टुवर्ड द सेंटर असणाऱ्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रीपेटल फोर्स. सो सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय, टुवर्ड द सेंटर वाला फोर्स. जर आपण इथे बघितलं या कम्प्लीट डायग्राम मध्ये तर आपल्याला काही इक्वेशन्स डेव्हलप करायचे आहेत. आणि पहिले इक्वेशन्स आपल्याला समजतंय की नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती बरोबर mg ला इक्वेट आहे. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन आपण काढतोय आणि ते म्हणजे एफएस. एफएस इज इक्वल टू व्हॉट, ते जे आहे तो सेंट्रीपेटल फोर्स आहे mv स्क्वेअर बाय आर. सो दिस इज नथिंग बट द इक्वेशन नंबर 2. बट आपल्याला माहित आहे एफएस जो असतो हा असतो म्यूएस इंटू एन. ही क्लास 11th मध्ये तुम्हाला झालेलं होतं. म्यूएस इंटू एन. मग एफएस च्या आधी म्यूएस इंटू एन टाकला, वेअर म्यूएस इज द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. जर मी टाकला इकडे तर काय होईल, म्यूएस इंटू एन इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. हा झाला इक्वेशन 3. मी इथे थोडंसं इथेच तुम्हाला पुढचे स्टेप करून दाखवतो. इक्वेशन 3 ला इक्वेशन 1 ने आपण डिवाइड करूया. सो काय येईल रे, म्यूएस इंटू एन अपॉन एन इज इक्वल टू mv square upon r upon mg. mm get cancel, nn get cancel, v square is equals to mu s rg. आता मला सांगा, जर आपण व्हेकल टर्न घेतोय तर तो मॅक्सिमम स्पीड त्याचा एक्सीड होईल तेव्हा त्याचा जो काही आहे तो स्किडिंग किंवा टिल्टिंग स्टार्ट होईल. पण इथे आपल्याला मॅक्सिमम लिमिटच काढायचं आहे का, कारण म्हणजे सपोज करा 100 एवढा स्पीड आहे आणि 100 एवढ्या स्पीडला कार तुम्ही प्रॉपर टर्न घेऊ शकता, म्हणजे तो मॅक्सिमम त्याचा लिमिट झाला, राईट. पण तुम्ही 105 जर केला तर कार स्किड होण्याची पॉसिबिलिटी असते. सो इथेच आपण असं लिमिट काढतोय की तुम्हाला मॅक्सिमम तेवढं तुम्हाला चालतं पण त्याच्या वरती मात्र चालणार नाही. सो दॅट्स व्हाय आय एम रायटिंग हिअर व्ही मॅक्स अँड व्हॉट इज व्ही मॅक्स. मॅक्स इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस आर जी, वेअर म्यू एस इज द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द रोड सरफेस अँड टायर, राईट. इथे आपल्याला तो फ्रिक्शनल फोर्स दिसेल. ओके, सो दिस इज द फर्स्ट डेरिवेशन विच इज व्हेरी व्हेरी सिम्पल. मला असं वाटतं की तुम्हाला इझिली हे समजून गेलं असेल. कोणता पण डेरिवेशन आलं तर तुम्हाला क्वेश्चन ते लिहिताना तुम्हाला थोडंसं त्यामध्ये काय करावं लागेल, थोडं थेरॉटिकल पार्ट पण लिहावं लागेल. लेट एम बी द मास ऑफ व्हेकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या मी आता बोललोय त्या थोड्याशा लिहिणं एक्सपेक्टेड आहे, right. So this is the first derivation of your class 12th, and that is vehicle on unbanked horizontal road taking a circular turn. सर्क्युलर ट्रॅकवर असे टर्न घेते, ठीक आहे. सो आपण दुसरा डेरिवेशन कडे जाऊया. दुसरं डेरिवेशन जर बघितलं तर हे आहे वेल ऑफ डेथ. त्यालाच म्हणू शकतो आपण वॉल ऑफ डेथ, राईट. सो वॉल ऑफ डेथ, तुम्ही मौत का कुआ वगैरे हे जे शब्द आहेत ते फन फेअर वगैरे असतात त्यामध्ये ऐकलेच असतील. तर यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, तो जो मोटरसायकलिस्ट आहे तो असा गोल 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 फिरतो आणि तो गोल गोल फिरत असताना त्याने स्पीड कमी केला तर मात्र प्रॉब्लेम येतो. म्हणून इकडे आपण व्ही मॅक्सिमम नाही बघणार आहोत ते व्ही मिनिमम बघणार आहोत. ओके, आय होप यू अंडरस्टूड. सो इथे आपण जर बघूया, ही डायग्राम आहे. सपोज करा ती व्हेकल ऍज अ पार्टिकल आपण इकडे कन्सिडर केली. ऑब्वियस गोष्ट आहे, त्याचा वेट काय असणार आहे, डाऊनवर्ड असणार आहे. त्याची रिॲक्शन काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू द सरफेस. त्यालाच आपण नॉर्मल रिॲक्शन आत्ताच आपण कन्क्लूड केलं त्याला. हा त्याचा सेंटर आहे, सो ऑब्वियसली त्याची रेडियस असणार आहे, ठीक आहे. सो याच्यात पण आपल्याला दोन इक्वेशन्स काढायचे आहेत. पहिले इक्वेशन मी लिहितो. सो पहिली नॉर्मल रिॲक्शन जी परपेंडिक्युलर टू सरफेस अँड टुवर्ड द सेंटर आहे. सो एन इज व्हॉट, mv square upon r. So this is your equation number 1. दुसरं इक्वेशन मी लिहितो fs should be equals to mg. So हे काय झालं, इक्वेशन नंबर 2. सो इकडे आपल्याला एक कंडिशन, आपल्याला एफएस माहित आहे. एफएस इज इक्वल टू काय असतं, म्यू एस इंटू एन. पण मी काय करतो, एफएस ऑलवेज लेस दॅन इट इक्वल्स टू म्यू एस इंटू एन अशी कंडिशन असते. यामध्ये एन ची जागा मी इकडे एफएस ची जागा टाकतो mg. मी इक्वेटिंग कंडिशन वापरतो, का होईल म्यू एस, आणि एन ची जागा टाकतो मी mv स्क्वेअर अपॉन आर. एम ला एम कॅन्सल झाला. सो जर आपण बघितलं तर काय होतंय रे, सो व्ही स्क्वेअर, राईट. इथे आपण बघितलं तर काय होईल, आर जी इज इक्वल्स टू म्यू एस इंटू व्ही स्क्वेअर. पण आपल्याला इकडे व्ही मॅक्सिमम नाही असणार आहे, व्ही मिनिमम असणार आहे. सो मी रूट टाकेन कारण स्क्वेअर आहे.
RG अपॉन म्यू आय. सो दिस इज युअर मिनिमम स्पीड रिक्वायर्ड. म्हणजे तुम्ही याच्यापेक्षा स्पीड कमी केलं ना तर तो व्हेकल पडण्याची पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी म्हणजे पडणारच. म्हणजे एवढा मिनिमम रिक्वायर्ड आहे तुम्हाला ती प्रॉपरली हॉरिझॉन्टल सर्कल करण्यासाठी या इनसाइड दॅट पर्टिक्युलर सिलेंडर. त्याला वॉल ऑफ डेथ असं आपण म्हटलं जातं. ओके. सो इथे येतो व्ही मिनिमम. तिथे पहिला जो बघितला हा होता व्ही मॅक्सिमम. राईट. व्ही मॅक्सिमम का ते मॅक्सिमम त्याचं लिमिट कंडिशन होती. इथे आपलं मिनिमम कंडिशन झाली. ओके. आय होप यू अंडरस्टूड. दिस इज द सेकंड डेरिवेशन ऑफ युअर फर्स्ट चॅप्टर. देन आपण तिसऱ्या डेरिवेशन कडे जातोय आणि तिसरं डेरिवेशन जे आहे ते आहे व्हेकल ऑन बँक रोड. तुम्ही बघितलं असाल घाट सेक्शन मध्ये रे जर रोड असतो ना तो असा पूर्ण हॉरिझॉन्टल नसतो. तो टर्निंगला ना थोडासा बँक केलेला असतो आणि मग व्हेकल होते. त्याचं रिझन असं की तसा जो बँक रोड ठेवला तर फायदा एवढा की तो स्किडिंगला थोडासा प्रॉपरली त्याला सपोर्ट होऊन जातो. म्हणजे स्किडिंग होत नाही. सपोर्ट इन द सेन्स स्किडिंग होत नाही त्या केसमध्ये. सो आपण घाट सेक्शन मध्ये वगैरे हे ऑब्झर्व केलं असेल किंवा तुम्ही नॉर्मल बघा हायवे सोडून द्या पण नॉर्मल टर्निंगच्या वेळी थोडासा असा इन्क्लाइंड रोड असतो हॉरिझॉन्टलला आणि ते इन्क्लिनेशन खूप नसतं. 40-45 डिग्री नसतं. एकदम थोडंसं इन्क्लिनेशन दिलेलं असतं जेणेकरून तुम्हाला तो थोडासा स्किड नको व्हायला थोडासा हेल्प होऊन जाईल. ठीक आहे. सो या केसमध्ये तुम्हाला ही डायग्राम दिसते. ही डायग्राम काय सांगते तर हा जो इन्क्लाइन केलेला रोड आहे हा जो थीटा आहे या थीटाला आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणणार आहोत अँगल ऑफ बँकिंग. कारण हा रोड कसा आहे बँक रोड आहे. सो दिस इज नथिंग बट अँगल ऑफ बँकिंग. आणि हा जो आहे हा ह्याच्याशी इन्क्लाइन केलेला आहे. लेट अस अज्युम हे आपण ऑब्जेक्टचा मास असेल. ऑब्वियस गोष्ट आहे जर ऑब्जेक्टला मास आहे तर त्याचं वेट कसं असणार आहे डाऊनवर्ड असणार. सो वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड. वेट कसं असतं ऑलवेज डाऊनवर्ड. अजून मी एक गोष्ट कंटिन्युअसली सांगत होतो की जर तुम्ही सरफेस बघता तर आपण सेंटर कन्सिडर करतो सरफेसला परपेंडिक्युलर असते त्या रिएक्शनला कुठली रिएक्शन म्हणतो आपण नॉर्मल रिएक्शन. सरफेसला तुम्ही बघितलं असाल तर ही रिएक्शन कशी आहे रे परपेंडिक्युलर आहे. जर जॉमेट्री बघितली तर जॉमेट्रीनुसार आपल्याला गोष्ट समजते हा जर थीटा असेल तर हा पण काय असणार आहे थीटा असणार. आणि थीटाच्या जवळचा किंवा ऍडजस्टंट कंपोनंट ऑफ थीटा इज नथिंग बट दी कॉस थीटा आणि काय असतो साइन थीटा असतो. हा बँकिंग केलेला आहे. इथे पण लक्षात घ्या इथे टायर सर्कल काढायचे नाही. सर्कल काढला तर चुकला. सो सर्कल काढलं याचं मिनिंग असं की तुम्हाला ही कार अशी खाली चालली अशी दिसेल पण तशी नाहीच आहे कार. ही कार तर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये चालली आहे. आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन बघतोय म्हणून इकडे तुम्हाला इथे अशा क्रॉस सेक्शन टाइप मध्येच जे काही टायर्स आहेत ते काढले पाहिजे. राईट. सो हा जो आपण बघणार आहोत तिथे आपण सेफ स्पीड किंवा ऑप्टिमम स्पीडच्या कंडिशन्स बघणार आहोत. सो आपण ही जी डायग्राम दिसते मी थोडेसे डायग्राम डायरेक्ट का घेतो जेणेकरून तुम्हाला ही बुकमध्ये आहे आणि तुम्हाला फास्ट आणि इझी अंडरस्टँडिंग व्हावं. सो इथे आपण बघितलं इथे पण इक्वेशन लिहायचे आहेत. इथे मात्र एन इज गोष्ट एमजी नाही येणार रे. इथे येणार एन कॉस थिटा इज गोष्ट एमजी. बघा हे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे ते इक्वल केले पाहिजे. सो आय एम रायटिंग फर्स्ट इज एन कॉस थिटा शुड बी इक्वल्स टू एमजी. दुसरी कंडिशन अशी असेल एन साइन थिटा शुड बी इक्वल्स टू टुवर्ड्स द सेंटर वाला किंवा that center वाला पार्ट काय होणार सेंट्रिपेटल फोर्स which is equals to mv square by r. this is equation 2, this is equation 1. मी काय करतो इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करतो. सो काय होईल रे n sin theta upon n cos theta is equals to mv square by r upon mg. mm get cancel. हे गेला ह्याच्या जागी काय भेटला tan theta is equals to v square by rg. कधी कधी विचारतात अँगल ऑफ बँकिंग करा तुम्हाला आणलं पाहिजे tan इनवर्स ऑफ v square by rg. as simple as that. कधी कधी विचारतात की स्पीड काढा. स्पीड काढण्यासाठी कसं करणार रे v काढायचं आहे ना तर v इज इक्वल्स टू काय येईल स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. इथेच बघा v इज इक्वल्स टू व्हॉट स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. आणि हा जो स्पीड असतो हा सेफ किंवा ऑप्टिमम स्पीड असतो. राईट. हा तुमचा सेफ स्पीड झाला. म्हणजे या स्पीडला द व्हेकल इज ऑन सेफ मोड. सेफ आहे ती म्हणजे काय की तुम्हाला स्किडिंगला काही होणार नाही किंवा स्किड होणार नाही. होप यू अंडरस्टूड की हा जो स्पीड आहे तो सेफ स्पीड आहे किंवा ऑप्टिमम स्पीड आहे. व्हॉट इज द फायनल आन्सर v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan थीटा. ऍज सिम्पल एज दॅट. राईट. हा झाला तुमचा अँगल ऑफ बँकिंग किंवा या बँक रिलेटेड. असेच आपण याच्याच रिलेटेड दोन कंडिशन बघणार आहोत.
एक म्हणजे व्हेकल जी आहे ती अप्पर स्पीड लिमिटला आहे आणि दुसरं आहे ते व्हेकल लोअर स्पीड लिमिटला आहे. दोन्ही पण फार सिंपल आहे, दोन्ही पण मी करून दाखवेन. दुसरं करताना मात्र थोडेसा मी स्टेप स्किप करेन कारण मी पहिलं ऑलरेडी सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट डेरिव्हेशन कडे जाऊया. अँड दॅट नेक्स्ट डेरिव्हेशन इज बँक रोड मध्येच आपल्याला लोअर स्पीड लिमिट काढायचं आहे. अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट हे बँक रोडचं काढायचं आहे. ऑलरेडी आपण एक मॅक्सिमम वाला काढलेलं आहे. सेम गोष्टी इकडे आपण अप्लाय करणार आहोत. फक्त कंडिशन एकच की ही जो बँक रोड जो आहे आपला, हा बँक रोड जो आहे या बँक रोडला आपण सेम कार अज्युम केली. सेम गोष्टी, फक्त इकडे एक कंपोनंट वाढतो, तो म्हणजे फ्रिक्शनचा. तुम्हाला एक सांगतो की इनिशियली आपण मॅक्सिमम जेव्हा काढलं ना व्ही मॅक्स, तेव्हा आपण जो फ्रिक्शन होता ना, व्हेकल बाहेर जाण्याच्या वे मध्ये होती, मग फ्रिक्शनल फोर्स कसा होता, आतमध्ये होता. तिकडे होता तो व्ही मॅक्स होता, पण इकडे लोअर स्पीड लिमिट आहे. सो लोअर स्पीड लिमिटला तुम्ही कंडिशन लक्षात घ्या किंवा स्पीड कमी किती पॉसिबल आहे हे आपण बघतोय प्रॉपर टर्निंगसाठी. सो इथे जो मात्र फ्रिक्शनचा फोर्स असेल, हा फ्रिक्शनचा फोर्स या टायरच्या अलॉंग लागेल, पण हा बाहेर असेल. तिथे आता मॅक्सिममला किंवा हायर स्पीडला अप्पर स्पीड लिमिटला काय असणार, टुवर्ड द सेंटर. इकडे काय त्याला फ्रिक्शन. आता फ्रिक्शनचा असा फोर्स आहे, हा अँगल थीटा, तर हा पण अँगल काय असणार आहे रे, थीटा असणार आहे. आणि थीटाच्या जवळचा म्हणजे ऍडजस्टंट कंपोनंट काय असतो, कॉस थीटा, आणि अपोजिट कंपोनंट किंवा दुसरा जो कंपोनंट काय असतो, साइन थीटा. इथे मात्र नॉर्मल रिएक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. हा मग कंपोनंट येणार, हा थीटा आणि हा थीटा सेम असतो. आपण मागच्या याच्यात बघितलं, हा काय झाला एन कॉस थीटा आणि हा काय झाला एन साइन थीटा. ऍज सिंपल एज दॅट. सो हे दोन कंपोनंट तुम्हाला समजले असतील, एन कॉस थीटा आणि एन साइन थीटा. इथे मात्र खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इथे तुम्हाला एकदा इक्वेशन जमले, इक्वेशन सॉल्व्ह किंवा जमले तर मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, सो मी इथे इक्वेशन बघतो. तर पहिले इक्वेशन मला दिसतंय एन कॉस थीटा शुड बी इक्वल टू एम जी. पण इथे मात्र एक लक्षात घ्या, या बरोबर अजून काही गोष्टी ऍड होत आहेत आणि तो म्हणजे फ्रिक्शन वाला कंपोनंट. मग मी असं लिहितो, एम जी जो आहे ना तो डाऊनवर्ड आहे, तो अपवर्ड कोण आहे, बरोबर. अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. हे तर पहिल्यापासून बघत आलोय बॅलन्सिंग साठी. एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा, हा तुमचं पहिलं इक्वेशन झालं, राईट. दुसरं इक्वेशन टुवर्ड्स द सेंटर, कुठला फोर्स असतो, एम व्ही स्क्वेअर बाय. आणि ह्या डायग्राम मध्ये कोण कोण दिसतोय तुम्हाला, एन साइन थीटा दिसतोय, पण एफ एस कॉस थीटा हा त्याला फेवर नाही करत आहे, त्याला काय करतोय, अपोज करतोय. म्हणून मी वेक्टर रूल नुसार एफ एस कॉस थीटा हा तुमचा इक्वेशन झाला, इक्वेशन 2. का, कारण हे प्लस लिहिलं असतं तर हा एफ एस कॉस थीटा इकडे हवा असता, इकडे मात्र काय मायनस असेल. का, कारण त्याला अपोज करतोय तो. सो इथे मी आता बघतोय इक्वेशन 2 बघतोय. सो इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 करतो. थोडस नीट बघून घ्याल तुम्ही. एम बी स्क्वेअर बाय आर शुड बी अपॉन एम जी शुड बी इक्वल टू एन साइन थीटा मायनस, मला माहित आहे, मी थोडस इकडे स्टेप स्किप करतो, म्यू एस इंटू एन ना रे, मायनस म्यू एस इंटू एन इंटू कॉस थीटा. इकडे काय येईल, एन कॉस थीटा प्लस म्यू एस इंटू एन इंटू साइन थीटा. जर बघितलं तर तुम्हाला इकडे एन सगळीकडे दिसतोय ना रे, एन कॉमन दिसतोय. सो प्रत्येकातनं एन कॅन्सल होईल, कॉमन येऊन कॅन्सल होईल. ऍक्च्युअली एक स्टेप स्किप करतोय, कॉमन येऊन काय झाला, कॅन्सल झाला. आणि हा जर कॅन्सल झाला, बुक मध्ये हे एवढं डिटेल मध्ये नाही दिलं तुम्हाला, डायरेक्ट काही गोष्टी दिल्या आहेत. इथे जर तुम्ही गेला, हा एम ला एम पण गेला, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी शुड बी इक्वल टू काय रे, साइन थीटा मायनस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा प्लस साइन थीटा इंटू म्यू एस. इथे पण इंटू म्यू एस. आता काय होईल, आता मी काय करतो माहितीये का, डिवायडिंग बाय कॉस थीटा करतो. काय करतो, डिवायडिंग बाय कॉस थीटा. मग काय होईल, व्ही स्क्वेअर मी डायरेक्ट लिहितो, आर जी इकडे लिहितो कॉमन. काय होईल, साइन बाय कॉस इज टॅन, टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन खाली काय येईल, 1 प्लस म्यू एस साइन बाय कॉस इज टॅन. कॉस थीटा डिवाइड करतो ना, दोन्हीकडे केलं पाहिजे, याला पण केलं पाहिजे, प्रत्येक टर्मला होईल डिव्हिजन. सो हा झाला तुमचा एक इक्वेशन. आणि हे तुमचं लोअर स्पीड लिमिट आहे, म्हणून मी थोडस इकडे लिहितो. इथे मॅक्सिमम ला येणार, इथे काय येणार, मिनिमम. मग काय झालं, स्क्वेअर रूट येईल आर जी, ब्रॅकेट मध्ये काय झालं, टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थीटा.
जर तुम्ही बघितला आधीच्या रिलेशन मध्ये आपल्याला म्यूएस नव्हता, इथे जर काढून टाकला 0 पकडला तर रूट ऑफ आर जी टॅन थिटाच येत आहे, म्हणजे आपण जो आन्सर काढलाय तो करेक्ट आहे. टॅन थिटा मायनस म्यूएस, म्यूएस इज कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, 1 प्लस म्यूएस टॅन थिटा. होप यू अंडरस्टूड. सो दिस इज द वे यू कॅन सॉल्व फॉर द लोअर स्पीड लिमिट. राईट, हे झालं लोअर स्पीड लिमिटचं. सेम टू सेम अशीच प्रोसेस करायची आहे तुम्हाला इथून पुढे, तर सेमच प्रोसेस आहे. सो मी पहिले तुम्हाला या त्या अप्पर स्पीड लिमिटसाठी फक्त हे इक्वेशन्स लिहून देईन आणि तुम्हाला फायनल आन्सर सांगेन. तुम्ही घरी ट्राय करायचं आहे की तुमचं ते जमतंय का. ठीक आहे. सो टॅन थिटा मायनस, इथे काय होतं माहितीये का, अप्पर स्पीड लिमिटला मिनिममला इकडे मायनस असणारा आणि मॅक्सिममला इकडे प्लस असणार, इकडे मायनस असणार. ॲज सिम्पल ॲज दॅट, एवढाच चेंज होतो. बघू आपण काय होतं ते. सो नेक्स्ट डेरिव्हेशन आहे ते अप्पर स्पीड लिमिट. हा झाला बँक रोड, पण हा कुठला आहे, अप्पर स्पीड लिमिट. मी फक्त इकडे इक्वेशन लिहितो, आता मी परत तेच गोष्टी सांगत बसत नाही. गोष्टी इकडे एवढ्याच आहेत. हा फ्रिक्शनल फोर्स हा टुवर्ड द सेंटर म्हणजे सॉरी या डिरेक्शनला आहे. सो याचे कंपोनंट हा एफ एस कॉस थिटा बनेल, हा कंपोनंट बनेल एफ एस साइन थिटा. सो आपण इकडे आपण बघूया इथे काय काय आपल्याला इक्वेशन भेटत आहे. सो अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स, या ह्याने एन कॉस थिटा शुड बी इक्वल टू एम जी प्लस एफ एस साइन थिटा. हे मला पहिलं इक्वेशन भेटतंय, त्यानुसार मी एम जी काढू शकतो. याला इकडे घेऊन या, एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. बघा अपवर्ड फोर्स कोण आहे, एन कॉस थिटा लिहिलाय, इज इक्वल टू डाउनवर्ड कोण आहे, एमजी पण आहे आणि एफ एस साइन थिटा पण. बाकी तर हे तुम्हाला 3दा सांगितलं ऑलरेडी, सो ते परत काय सांगत नाहीये. ठीक आहे. यानंतर दुसरा टुवर्ड द सेंटर कोण असतो रे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता त्याच्या लाईन मध्ये आहेत ते फेवर करणार, त्याला अपोज मध्ये आहेत ते तुम्हाला मायनस द्यावं लागेल. पण फॉर्च्युनेटली इकडे तुम्हाला काय दिसतंय, दोघं पण फेवर मध्ये दिसत आहेत. एन साइन थिटा पण त्याच डिरेक्शनला आहे टुवर्ड द सेंटर, आणि इकडे पण टुवर्ड द सेंटर एफ एस कॉस थिटा. सो दोन्ही पण काय देणार, इथे मायनस नाही येणार. इथे काय होतं, इथे अपोज करत होता एफ कॉस थिटा, इथे फेवर करतोय. सो काय येईल, एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. तुम्हाला काय करायचंय, ही जी प्रोसेस सांगितली मगाशी मागच्या याच्यात ती सेम करायची आहे आणि चेक करायचंय की मॅक्सिमम तुमचा जो असेल हा बाकी सगळं सेम. आर जी इथे येणार टॅन थिटा प्लस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थिटा. हा तुमचं डेरिव्हेशन आलं पाहिजे. इथे काय होतं, टॅन थिटा मायनस म्यूएस 1 प्लस होतं आणि इथे काय येणार, टॅन थिटा प्लस म्यूएस अपॉन 1 मायनस म्यूएस टॅन थिटा. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो होपफुली तुम्हाला समजलं असेल की याच्यात तुम्हाला ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की कसे तुम्ही इक्वेशन्स बनवता. एकदा इक्वेशन करेक्ट आले ना, देन इट विल बी फाईन. इक्वेशन्स करेक्ट आणि इम्पॉर्टंट आहे. Right? So this is the 6th derivation of your or 5th derivation of your horizontal circular motion. Next we are starting the last derivation of horizontal circular motion. जसं मी सांगितलं तुम्हाला प्रत्येक हे horizontal circular motion, vertical circular motion असे छोट्या छोट्या पार्ट मध्ये आपण डिवाइड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते जे रिक्वायर्ड आहे ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. लास्ट पार्ट इज दिस इज बेसिकली टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन आहे. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम. बेसिकली कोनिकल पेंड्युलम तुम्हाला क्लास 11th मध्ये मोशन इन अ प्लेन मध्ये पण होता आणि इथे क्लास 12th मध्ये पण आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये सिंपल पेंड्युलम असतो, तो ऑसिलेशन मध्ये आहे. ठीक आहे. सो आपण कोनिकल पेंड्युलम बघतोय. तर कोनिकल पेंड्युलम काय असतो, कोनिकल पेंड्युलम हा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असतो आणि सिंपल पेंड्युलम हा असा जातो व्हर्टिकल प्लेन मध्ये. सो हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये जे असतं, ह्या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये कसं असतं कोनिकल, त्याला थोडीशी हाईट दिली आणि मग हाईट असेल आणि असा तो गोल फिरतो, दॅट इज कोनिकल पेंड्युलम. आणि जर असा पूर्ण असा फिरत असेल, पूर्ण आता फिरत नाही सिंपल पेंड्युलम, तर सिंपल पेंड्युलम फक्त ऑसिलेटरी मोशन घेतो. कोनिकल पेंड्युलम हॉरिझॉन्टल म्हणून तर हॉरिझॉन्टल मध्ये आपण बघतो. ठीक आहे. सो इथे पण सेम, इथे मी तुम्हाला परत एकदा थोडीशी डायग्राम परत रिवाइज करून देतो. एक रिजिड सपोर्ट आहे. रिजिड म्हणजे काय, बेंड होता नाही, काही मास लावल्यावर एक मास आहे त्याला आपण बॉब म्हणतो. हा मास आहे तो असा आपण पुढे जाऊन रोटेट करणार आहोत. या केसमध्ये हा तो मास असा पूर्ण हॉरिझॉन्टल सर्कल दाखवणार आहे. ही त्याची रेडियस असेल, ही त्याने वरती हाईट केलेली एच असेल, ही त्याची लेंथ असेल. सो सगळ्या गोष्टी ही लेंथ आहे आणि कॅपिटल एल लिहू शकतो कारण तुम्हाला इथे डायग्राम मध्ये कॅपिटल एल दिसते. ही स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल असली पाहिजे, म्हणजे मास लावल्यावर स्ट्रेच नको व्हायला. हा अँगल त्याने केलेला जो सेमी अँगल आहे त्याला आपण म्हणतो दॅट अँगल इज थिटा.
आता ह्याच्यानुसार हे कसे आलेत हे मी तुम्हाला सांगतो. तर बेसिकली इकडे टीच्या जागी टी नॉट लिहिलंय, कारण वायर असते, मी ऑलरेडी सांगितलं. एखादा सरफेस असतो त्याच्यावर ऑब्जेक्ट ठेवला तर त्याला नॉर्मल रिॲक्शन येते, पण वायरला जर एखादा ऑब्जेक्ट हँग केला तर वायरला वरती येते, ती म्हणजे तुमची कुठली रिॲक्शन, त्याला रिॲक्शन इन द सेन्स त्याला टेन्शन असं म्हणतात, राईट. हो, बी अंडरस्टूड. सो इथे आपण बघतोय ही प्रोसेस, ही जी काही पूर्ण आहे ही झालं तुमचं टी नॉट विच इज टेन्शन. तुम्हाला इथे मी थोडंसं अजून हे करून दाखवतो, तिथे थोडीशी हे होऊन जाईल. ठीक आहे. हा जो आहे तो ऑब्जेक्ट आपण इथे तुम्ही बघितला, इथे आला ऑब्जेक्ट आणि हा असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय. सो हा मी काय पकडला, टी नॉट. हा थिटा, हा थिटा म्हटल्यावर हा पण काय असणार रे, थिटा असणार. थिटाचा ऍडजस्टंट कंपोनंट कॉस थिटा. सो टी नॉट कॉस थिटा, आणि हा काय झाला, टी नॉट साइन थिटा. दुसरी गोष्ट, अजून एक फोर्स असतो डाऊनवर्ड, एम जी, बरोबर ना. हे तर आपल्याला इथे दिसतंय, हे एवढं आहे, ही त्याची रेडियस आहे सर्कल करण्याची. आता तुम्हाला हे जे समजलं असेल तर मी थोडासा ट्रायंगलला थोडासा अजून फोकस करतो. हा जो आहे तो थिटा, ही जी आहे एल. सो ऑब्वियस गोष्ट आहे, ही आहे आर. ह्याच्यात मी दोन गोष्टी काढून ठेवतो, एक साइन थिटा काढतो, साइन थिटा इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युअस, ह्याच्यावरनं आर काय आला, एल साइन थिटा. आणि दुसरं मी कॉस थिटा पण काढून ठेवतो, त्याचा पुढे यूज होणार आहे, याला आपण एच म्हणणार आहोत, हाईट एच अपॉन एल. सो एच आन्सर काय झालं, एल कॉस थिटा. म्हणून तर डायग्राम मध्ये तुम्हाला हे एल कॉस थिटा दिसते, कारण ते एच आहे, राईट. पूर्ण डिटेल मध्ये आपण इकडे गोष्टी बघतोय. आता इकडे इक्वेशन्स बघूया आपण. पहिलं इक्वेशन आहे टी नॉट कॉस थिटा शुड बी इक्वल टू एम जी. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. दुसरी गोष्ट, टी नॉट साइन थिटा शुड बी इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स एम व्ही स्क्वेअर बार. इक्वेशन नंबर 2. मी काय करतो, सेम मगासारखं इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1, हे जर असं केलं मी तर मला काय भेटतंय बघा, टी नॉट साइन थिटा अपॉन टी नॉट कॉस थिटा शुड बी इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर अपॉन एम जी. एम एम गेट कॅन्सल. इथे जर तुम्हाला व्ही काढला तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा हा येतो. हा एक इम्पॉर्टंट आहे, कारण इथे विचारतात की वेलॉसिटी ऑफ बॉब. तुम्ही म्हटलं ना मास अटॅच केलाय त्याला बॉब म्हणतात, तर तुम्हाला कधी क्वेश्चन विचारला वेलॉसिटी ऑफ बॉब, तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थिटा असं आपण लिहू शकतो. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जो काही टी नॉट साइन थिटा आहे हा सेंट्रिपेटल फोर्स आहे, त्याला आपण एम आर ओमेगा स्क्वेअर तसंच एम व्ही स्क्वेअर बाय आर तसंच एम आर ओमेगा स्क्वेअर पण लिहू शकतो. सो मी इकडे काय करतोय, सेम इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 फक्त हेच घेतोय. काय होतंय मग, साइन थिटा अपॉन कॉस थिटा शुड बी इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी. एम एम गेट कॅन्सल. तो आता मी साइन बाय कॉस टॅन नाही करणार आहोत. आता इथे आपल्याला माहित आहे की ओमेगा जो आहे हा ओमेगा स्क्वेअरचा आन्सर काय होईल रे, जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आता ओमेगा म्हणजे काय असतो, ओमेगा म्हणजे असतो 2 पाय बाय टी, हे तर आपल्याला माहित आहे. सो 2 पाय अपॉन टी ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. आता मी पुढे जाऊन काय करतो बघा, याला आन्सर काढलं तर काय होईल रे, 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन आर च्या जागी मी एल साइन थिटा टाकतो. सो एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा कॅन्सल. जर मी ह्याला टी स्क्वेअर केला तर टी स्क्वेअरचा आन्सर काय होईल रे, 4 पाय स्क्वेअर एल कॉस थिटा अपॉन जी. जर मी बघितलं ह्याचा रूट घेतला तर टी इज इक्वल टू काय येईल, 4 पाय स्क्वेअरचा रूट 2 पाय. इकडे काय होईल मग, एल कॉस थिटा अपॉन जी. ऍज सिंपल एज दॅट. नाउ इथे एल कॉस थिटा मी ऑलरेडी लिहिलंय, एल कॉस थिटा मी आधी काढून ठेवलंय ना. एल कॉस थिटा म्हणजे काय आलं, एच झालं. सो टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एच अपॉन जी. कधी कधी विचारतात फ्रिक्वेन्सी काढा, फ्रिक्वेन्सी म्हणजे 1 अपॉन टाइम पिरियड असतो, मग ह्याला मी 1 अपॉन 2 पाय रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा असं आपण करू शकतो. सो दिस इज द डेरिवेशन ऑफ द टाइम पिरियड. तुम्ही जर बघितलं तर हे तुम्हाला दिसायला खूप लेंथी वाटतंय, पण असं मला वाटतं की याच्यात कंटेंट जो आहे तो फार इझी टू अंडरस्टँड आहे. त्यामुळे
if you consider this is the last derivation of that particular horizontal circular motion. आपण जर बघितलं तर आपण ऑलरेडी डिसाइड केलं की हॉरिझॉन्टल वेगळं, व्हर्टिकल वेगळं आणि रोलिंग आणि रोटेशनल वेगळं असं आपण या टाइप मध्ये 3 करणार आहोत. ठीक आहे. सो हा डेरिव्हेशन आहे. एकदा हे जे काही ओव्हरऑल सगळे जे डेरिव्हेशन झाले एकदा तुम्ही बघून घ्याल. हा डेरिव्हेशन तुम्ही स्वतः कराल एकदा घरी आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की विचारा. तसेच हे डेरिव्हेशन्स जे आहेत एकदा तुम्ही स्वतः न बघता करा म्हणजे तुम्हाला फुल्ली थोडंसं कॉन्फिडंट येईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.